स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं असणार आहे आणि त्यानंतरची महत्त्वपूर्ण स्टेप म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। त्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप सारे डाउट्स असणार आहेत, जसे की ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं तर किती वेळ लागेल, ऑफलाईन व्हेरिफिकेशनला जाताना कुठे जायचं, काय करायचं आणि कोणते डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे, हे नक्कीच तुम्हा सर्वांच्या मनामध्ये असणारे प्रश्न आहेत। आणि ह्या सर्व छोट्यातल्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। एक इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे मी 2 तारखेला सातारा इथे येतोय। महेश सरांचा इथे क्लास आहे, त्याची लोकेशन वगैरे मी सगळ्यांना देणार आहे। तर ज्या मुलांना सातारा, कराड, कोल्हापूर किंवा ज्यांना कोणाला मला भेटायचं आहे, तुमच्या मनामध्ये काही डाउट्स असतील तर नक्की येऊन भेटा। तुमच्यासाठी आम्ही तिथे सेशन सुद्धा प्लॅन करतोय आणि त्यानंतर मी तिथे 2 ते 3 तास जास्त बराच वेळ मी तिथे असणार आहे। तर तुमचे काही डाउट्स असतील तुम्ही मला कनेक्ट करून तुमच्या कॉलेज लिस्ट रिलेटेड काय जे डाउट्स असतील तुम्ही या, तुमची लिस्ट काही कॉलेजची बनवली असेल तेही मला दाखवा। त्यात काय चुकलंय, काय बरोबर आहे हे नक्कीच आम्ही तुम्हाला सांगणार आहेतच। अजूनपर्यंत तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं नसेल तर नक्की करा, कारण जर तुम्हाला तुमच्या मार्कावर बेस्ट कॉलेज मिळवायचंय तर हा एक तुमच्यासाठी सोपा पर्याय असणार आहे। तुम्हाला तुमच्या ऍडमिशनची जबाबदारी पूर्णपणे आमच्यावर ठेवायची, आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला करून देणार आहोत। आपला ऍप डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्यामधून तुम्ही एनरोल करू शकता। प्लस त्या ऍप मध्ये पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे काही लास्ट इयरचे कट ऑफ आहेत ते सुद्धा तुम्हा सगळ्यांसाठी फ्रीली अवेलेबल आहेतच। तर ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये एक तुम्ही आय होप तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय याचा अर्थ पहिले क्लिअर समजून घ्या। बरेचशी मुलं काय करतात, डॉक्युमेंट अपलोड करतात आणि वाट बघत बसतात। तसं नाही, तो फॉर्म सबमिट केला पाहिजे। तुम्हाला ओटीपी येतो आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर पण मेसेज येतो, SMS येतो। एखाद्या वेळेस काही केसमध्ये SMS व्हॉट्सअप नाही आला तरी तो फॉर्म तिथे सबमिट झालाय हे तुम्ही पहिले क्लिअर करा। ओके, तुमच्या लॉगिन मध्ये दिसतं की यू हॅव सबमिटेड दी फॉर्म। ओके, जर तुमचा फॉर्म सबमिट झालाय तर मग तुम्ही काय करायचं की तुम्ही व्हेरिफिकेशन या स्टेजला आलाय। सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचंय, डॉक्युमेंट अपलोड करायचे। नुसते डॉक्युमेंट अपलोड केले म्हणजे आता कोणीतरी माझं व्हेरीफाय करेल असं नाहीये। तुम्हाला तो फॉर्म पहिले सबमिट करायचा आहे। सबमिट करायचा म्हणजे ओटीपी वगैरे येतो, तुम्ही सबमिट करता, मेसेजही 99% मेसेजही येतात किंवा तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे। आता इथून पुढे महत्त्वाची स्टेप म्हणजे व्हेरिफिकेशन। तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलंय, तुम्ही जे काही डेटा अपलोड केलाय तो करेक्ट आहे का हे सीईटी सेल चेक करत असतं। मग हे चेक करण्याचे त्यांच्याकडे 2 पर्याय आहेत, एक आहे ऑनलाईन, एक आहे ऑफलाईन। आता ऑनलाईन हे ऑलरेडी ऑनलाईन की ऑफलाईन हे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे। जर तुम्ही ऑनलाईन हे सिलेक्ट केलेलं आहे तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये। फक्त तुम्ही काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो। दोन्ही केसमध्ये तुमचे काय डाऊट्स असतात की बाबा मी करायचं काय। ऑनलाईन केलं असेल तर काळजी करू नका, तुमचे डॉक्युमेंट्स 24 to 48 आवर्स मध्ये नक्कीच व्हेरीफाय होतील। काही केसमध्ये 3 दिवस सुद्धा लागतात। एका गेल्या वेळेस आम्ही बघितलं होतं की 5 दिवस सुद्धा लागले होते। त्यामुळे पॅनिक करायची गरज नाहीये। नक्कीच सीईटी सेल ऑफकोर्स तुमचे सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आहे, त्यामुळे पॅनिक करायचं नाही। पण आपण आपलं चेक करत राहायचंय। दर एक 5-6 तासाला किंवा दिवसातून 2 ते 3 वेळेस लॉग इन करून बघायचंय की तुमचा फॉर्म सबमिट झालेला, व्हेरीफाय झालेला आहे की नाही। मग मला या ऑनलाईन केसमध्ये कुठे जायची गरज आहे का? अजिबात जायची गरज नाहीये। मग मी काय केलं पाहिजे, तर तुम्ही जे तुम्हाला आता एक डॉक्युमेंट थोड्या दिवसाने तुम्ही व्हेरिफिकेशनला जे टाकलंय, ठीक आहे, पहिली गोष्ट त्याला ट्रॅक करत राहा। दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल तुम्हाला एक PDF जनरेट होईल की तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे, या सो अँड सो FC सेंटरने ते कंप्लीट केलेलं आहे। त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा, कारण तो डॉक्युमेंट आपल्याला ऍडमिशन पर्यंत लागतो। त्याच्यामुळे लक्षात ठेवा की काय करायचंय की जेव्हा तुम्ही ऑनलाईन करताय मग तिथे जो सिग्नेचरचा बॉक्स असतो रिकामा असतो, पॅनिक व्हायचं नाहीये, तिथे सिग्नेचर येणारच नाहीये, कारण तुमच्या याच्यावर काही शिक्का पण असणार नाही, कारण हे ऑनलाईन झालेलं आहे। ठीक आहे, आता जी मुलं ऑफलाईन जातात त्यांना शिक्का वगैरे भेटतो, तुम्हाला शिक्का वगैरेची काही गरज नाहीये। तुमचं व्हेरिफिकेशन ऑनलाईन होतं, पण ती जी PDF बनते ती त्याची प्रिंट करून ठेवा, ते तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म पर्यंत लागणार आहे। त्यामुळे ती PDF खूप महत्त्वाची असते, लक्षात ठेवा। ओके, सो ऑनलाईन मध्ये फक्त थोडासा वेट लागतो, टाइम लागतो। मी लगेच सबमिट केलं आणि 1-2 तासामध्ये माझं व्हेरिफिकेशन होईल असं नाहीये। काही केसमध्ये कधी कधी 15 मिनिटात सुद्धा होतं। सो ते डिपेंडिंग ऑन सिच्युएशन, डिपेंडिंग ऑन पर्सन टू पर्सन ते बदलतं, बट 24 to 48 आवर्स मध्ये युजली होतं। लेट टू लेट आपण 72 आवर्स पकडून चालूया। मग माझं समजा 4 दिवस झालं अडकून बसलाय तर काय करायचं, तुमच्या जवळच्या कॉलेजमध्ये जा। जरी तुम्ही ऑनलाईन केलं असेल तरी तुम्ही ऑफलाईन तिथे जा, त्या कॉलेजला सांगा की आम्ही ऑनलाईन केलेलं आहे, आम्हाला हेल्प करता का, तर ते तुम्हाला ते करून देतील। पण माझं म्हणणं आहे की ऍटलीस्ट 2 ते 3 दिवस वेट करा। त्याच्यानंतर पण जर होत नसेल, खूप तुम्हाला पॅनिकनेस क्रिएट होत असेल
असेल, जवळपास कॉलेज असेल, तर मग तिथे ऑनलाईन सिलेक्ट करून तुम्ही जा. तुम्हाला कॉलेजेस FC सेंटरवरून लॉग इन करून तुम्हाला तिथे व्हेरीफाय करून देतील. आता हा प्रश्न तुमचा ऑनलाईनचा आय होप क्लिअर झालाय. आपल्याला आपले कर्तव्य लक्षात घ्या की 8 तारखेच्या आत आपले डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. CET सेल तुम्ही सबमिट केलाय आणि तुम्ही बघत बसलाय आणि डेट निघून गेली तरी चालणार नाहीये. ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही जे काय ऍप्लिकेशन सबमिट करताय ते व्हेरीफाय झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता फिजिकल जाताना आम्ही आता फॉर्म तर सबमिट केलाय तसंच जायचंय का? नाही. फिजिकल जाताना तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत सगळे घेऊन जायचे, जे तुम्ही अपलोड केलेले आहेत प्रत्येकाची ओरिजिनल कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ओरिजिनल कॉपी घेऊन जाताना त्याचे 2 झेरॉक्स सेट्स तुम्हाला घेऊन जायचे, कारण एक FC सेंटरवर कधी कधी ठेवून घेतले जातात आणि एक तुम्हाला व्हेरीफाय करून वापस दिला जातो. सो तुमच्याकडे 2 झेरॉक्स सेट त्या प्रत्येक डॉक्युमेंटचे जे तुम्ही तिथे अपलोड केलेले ते असणं बंधनकारक आहे किंवा ते घेऊन जाणं गरजेचं आहे, नाहीतर तिथे तुमची धावपळ होणार आहे. प्लस महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तिथे एक प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म नावाचा ऑप्शन येतो, तोही तुम्हाला प्रिंट करून घेऊन जाणं गरजेचं आहे. नुसते मी डॉक्युमेंट्स घेऊन गेलो उपयोगाचा नाही, कारण तोही पेज त्यांना लागत असतो, कारण त्यांना त्याच्यावर सही शिक्के घ्यायचे असतात, तर त्याच्याही 2 ते 3 कॉपी सोबत घेऊन जायच्या आहेतच. मग आता मी हा सो अँड सो स्लॉट बुक केलेला आहे, मी त्याच टाइमला जाणं गरजेचं आहे का? शक्यतो लक्षात घ्या एवढं करतायत त्यासाठी की सोपं पडावं. सो बरोबर आहे की तुम्ही त्या टाइमला गेलं पाहिजे, पण समजा कॉलेज जवळ आहे, व्हिजिट करून या कॉलेजेस असंही व्हेरीफाय करून देतात. जर तुम्ही त्याच कॉलेजमध्ये शेड्यूल केलेलं आहे तर वेट करा, ज्या दिवशी शेड्यूल केलंय त्या दिवशी तुम्ही त्या कॉलेजमध्ये जा, भेटा आणि करून घ्या. समजा असं होतंय की खूप काहीतरी प्रॉब्लेम येतोय तुम्हाला, तर सरळ कॉलेजमध्ये जा, कॉलेज तुम्हाला व्हेरिफिकेशन हे करून देणार आहे. आता या दोन्ही केसमध्ये मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या, कॉलेजने डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला कॉलेज एक प्रिंट काढून देतं, त्याच्यावर सही शिक्का असतो कॉलेजच्या FC सेंटरचा की तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत म्हणून. तसाच इकडे पण भेटतो, पण हा ऑनलाईन पद्धतीने भेटतो, त्याच्यामुळे सही शिक्का याच्यावर नसतो. तर यांनी दिलेलं जे ते प्रिंट करून दिलेलं एक पेज असतं ते खूप महत्वाचं असतं, ते तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. त्याचे 2-3 झेरॉक्स काढून ठेवा. प्लस इकडून जे तुम्हाला ऑनलाईन मिळाल्या त्याच्यावर सही शिक्के नसतील तरी चालेल, पण त्याची पण प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आय होप तुमच्या मनामध्ये हे ऑनलाईन ऑफलाईन हा प्रकार जो आहे तो पूर्णपणे डोक्यातून क्लिअर झाला असेल. आता तुम्ही ऑफलाईन व्हिजिट केलाय तर तुम्हाला त्या दिवशी प्रमाणे ज्या दिवशी तुम्ही तो स्लॉट बुक केलाय त्याप्रमाणे तुम्हाला जायचंय, पण ऑनलाईन केलाय आणि होतच नाहीये, तर त्या केसमध्ये सरळ एखाद्या FC सेंटरमध्ये जा, तुम्हाला ते हेल्प करणार आहेत, तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आय होप हे तुमच्या मनातले प्रत्येक डाऊट मी क्लिअर करू शकलेलो आहे आणि पॅनिकनेस मी तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. मी साताऱ्यामध्ये येताना तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही जर काही कॉलेजची लिस्ट बनवली असेल तर घेऊन या, जेणेकरून जर काही चुकत असेल तर नक्की आम्ही तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करूच या. तर जे मुलं साताऱ्यामध्ये येण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, खाली एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिलेला आहे, तुम्ही फॉर्म न भरता जरी आलात तरी तसा काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्ही फॉर्म भरला तर आम्हाला आयडिया येईल की किती मुलं येतात, काय अरेंजमेंट्स करायचे. त्यामुळे प्लीज तो फॉर्म भरा आणि बिनधास्त या. कायचं काही नाहीये की माझ्याकडे एनरोल्ड मुलांनीच आलं पाहिजे किंवा माझ्याकडे जे काउन्सिलिंगला आहेत त्यांनीच आलं पाहिजे, अशातला काही भाग नाही. हे ओपन फॉर ऑल सेशन आहे, हे आम्ही प्रत्येकासाठी करतोय. आमची इच्छा आहे की बघा, माझं ऑफिस पुण्यामध्ये आहे, मला प्रत्येकाला सातारा सांगलीवरून येऊन भेटणं शक्य नाहीये, तर ज्या मुलांना पॉसिबल आहे त्यांनी नक्की यावं, भेटावं. आम्ही तुमच्यासाठी तिथे एक सेशन प्लॅन करतोय आणि त्या सेशन नंतर तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही माझ्याशी कनेक्ट करा, मी असेल, माझी टीम असेल, तुम्ही ते सॉल्व्ह करून घ्या आणि तुमचं ऍडमिशन प्रोसेस हे सोयीस्कर करा. ज्या मुलांना जवळ आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड हे जवळ आहेत, तुम्ही नक्की तिथे येण्याचा प्रयत्न करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल ऍटलीस्ट थम्स अप द्या, जेणेकरून आनंद वाटतो आणि तुमची नावं सुद्धा हळूहळू मला पाठ होत असतातच. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट